पोलिसांची ड्युटी 8 तासा असावी, मानव अधिकार संरक्षण समितीने दिले निवेदन। मीनाक्षीताई पोळची बातमी। यवतमाळ येथे मानव अधिकार संरक्षण समिती नवी दिल्लीचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय डॉक्टर भगवानभाई दाठिया साहेब यांच्या आदेशान्वये आणि माननीय श्री गजानन भगत साहेब जनसंपर्क अधिकारी महाराष्ट्र राज्य यांच्या मार्गदर्शनात महाराष्ट्र राज्य मुंबई सहित मधील पोलीस अधिकारी व कर्मचारी यांच्या जबाबदारी तसेच शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्याच्या दृष्टिकोनातून त्यांच्या व्यक्तिगत जीवनातील समस्याच्या दृष्टिकोनातून त्यांची ड्युटी 12 तासाऐवजी 8 तास व्हावी, याकरिता आज दिनांक 4 एप्रिल 2025 रोजी माननीय श्री सुदर्शन गायकवाड साहेब अप्पर जिल्हाधिकारी यवतमाळ यांना निवेदन देण्यात आले आहे। निवेदनाकरिता विदर्भाध्यक्ष श्री देवराव राठोड, विदर्भ सचिव श्री देवसिंग राठोड, यवतमाळ जिल्हा जनसंपर्क अधिकारी श्री राजेंद्र चिरडे, जिल्हा सहनिरीक्षक श्री संतोष दुबे, दारवा तालुका जनसंपर्क अधिकारी श्री छगनजी जाधव, दारवा तालुका सचिव श्री दत्तात्रय कसंबे, नेर तालुकाध्यक्ष श्री प्रवीण काळे, यवतमाळ शहर सचिव श्री मुकुंदराव दारुंडे, यवतमाळ जिल्हा सदस्य श्री दिगंबर मेसवार, राळेगाव तालुका अध्यक्ष श्री भाऊराव ठाकरे, श्री सुभाष राऊत, मारेगाव तालुका अध्यक्ष यांची उपस्थिती होती। आणि माननीय गजानन भगत साहेब जनसंपर्क अधिकारी महाराष्ट्र राज्य यांच्या मार्गदर्शनात आज रोजी मी विदर्भाध्यक्ष देवराव राठोड, विदर्भाचे सचिव देवसिंग राठोड, जिल्ह्याचे जनसंपर्क अधिकारी राजेंद्र चिरडे आणि सर्व माझे पदाधिकारी आज माननीय जिल्हाधिकारी साहेब आणि माननीय पोलीस अधिकारी साहेब यांना भेटून आम्ही निवेदन दिलं। त्या निवेदनात पोलीस अधिकारी, पोलीस कर्मचारी हा सतत सेवेत असल्यामुळे त्यांची जी 12 तासाची ड्युटी आहे, कर्तव्य आहे, ते 8 तासात शासनाने करावे अशी एक नम्र विनंती आम्ही मानव अधिकार संरक्षण समिती नवी दिल्लीतर्फे केंद्र सरकारला करीत आहे आणि निश्चितपणे शासन याची दखल घेईल ही अपेक्षा आहे। धन्यवाद।